नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या घरावर आज छापे टाकण्यात आले. सकाळी बेळगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून तब्बल 70 घरांची तपासणी करण्यात आली. दरम्यान कपिलेश्वर मंदिरानजीकच्या वसाहतीत एका तरुणाच्या घरी 2 तलवारी आढळून आल्या असून त्याच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त शेखर एच.टी. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचं योगदान मोठं आहे. स्वाभिमान अखंड ठेवून जनता माय मराठीच्या रक्षणासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत समितीचा उमेदवार बहुमताने निवडून येईल यात तीळ मात्र शंका नाही, असे उद्गार महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर.एम. चौगुले यांनी काढले. आज सकाळी अत्तिवाड येथे प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सांगता कार्यक्रमात त्यांनी विचार व्यक्त केले. खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांची रविवार दिनांक 30 रोजी सकाळी 10:30 वाजता खानापूरतील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभा होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केले. महाराष्ट्र एकीकृत समितीच्या सर्वच उमेदवारांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. आता या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. 29 व 30 एप्रिल रोजी बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण व खानापूर मतदारसंघात त्यांच्या सभा होणार असून यावेळी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू शेठ यांनी अशोकनगर परिसरात आज प्रचार दौरा केला. मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली व यंदाच्या निवडणुकीत मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राजू शेठ यांनी जनतेच्या समस्यांचं निराकरण, व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे आणि परिसरातील दुकान मालकांच्या समस्यांचं निराकरण करण्यास प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन दिलं. याप्रसंगी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळूरकर यांची प्रचार पदयात्रा आज गांधीनगर परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मत देण्याचं आवाहन केलं. गांधीनगर परिसरात महिलांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. दरम्यान या प्रचारात समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ हेच माझं कुटुंब आहे, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कुटुंबियाचा सदस्य असून त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य असल्याचे उद्गार बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले. काल सायंकाळी मारेलमध्ये झालेल्या प्रचार रॅलीवेळी त्या बोलत होत्या. या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला व त्यांचे समर्थक सहभागी झाले होते. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीवळी व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देसूर नागेरहाळ भागाचाही प्रचार दौरा केला. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केला असून नागरिकांनी विविध संघटनांचा प्रतिसाद मिळत आहे. रवी पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी देशपांडे गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, बुरुड गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बसवान गल्ली असं शहराच्या मुख्य बाजारपेठेतून प्रचार रॅली काढली. प्रचारादरम्यान नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत केलं. दरम्यान आज शिवबसवनगर येथे आयोजित प्रचार रॅलीत खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके सहभागी झाले होते. या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. घटप्रभा चेकपोस्टवर एका कारमधून 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आले. रायबागहून घटप्रभाला जाताना घटप्रभा चेकपोस्टवर गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम एका बँकेशी संबंधित असल्याचं समजतंय. दरम्यान निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. खानापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचारसभा आज मंतुरगा येथे प्रचंड उत्साहात पार पडली. यावेळी भाजपच्या धनश्री सरदेसाई, माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, पंडित ओगले, रमेश पाटील, ज्योतिबा रेमाना, सुरेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्ह्यात मुबलक चारा साठा असल्याचा दावा पशुसंगोपन खात्याने केलाय. मात्र सुका चारा मुबलक प्रमाणात असला तरी ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली. काही भागात जनावरांना ओला चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनावर परिणाम झालाय. शिवाय काही जनावरांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागलाय. पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्यात, त्यामुळे पशुपालकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. कोरोनामुळे विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्येही मोठा बदल झाला असून ई-फायलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखं तंत्रज्ञान उपलब्ध झालंय. त्यामुळे वकिलांना आणि न्यायाधीशांना याचा मोठा फायदा झाला आहे. आता अधिकाधिक संगणकीय ज्ञानाकडे वळणे महत्त्वाचे असल्याचे मत प्राध्यापक अक्षय यादव यांनी व्यक्त केलं.
वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बार असोसिएशन व भारत पर्व फाउंडेशनच्या वतीने तंत्रज्ञान आणि कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. डोंगर भागासाठी माजी आमदार काका पाटील यांनी दिलेलं योगदान मोठं आहे. पाझर तलावांची निर्मिती तसेच बहुग्राम पाणी योजना राबवून डोंगर भागाची तहान भागवण्याचं काम काका पाटील यांनी केलंय. त्यामुळे सुरुवातीपासून हा भाग त्यांच्या पाठीशी राहिला. या निवडणुकीतही डोंगर भागातील सर्व गावांमध्ये काँग्रेस उमेदवार काका पाटील यांना उच्चांकी मते देण्याचा निर्धार करण्यात आला. बुंदलमुख येथे काँग्रेस उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारात जाहीर सभा पार पडली. यावेळी उमा पाटील यांनी डोंगर भागाने नेहमी काका पाटील यांच्यावर प्रेम दाखवलंय. ही त्यांची अखेरची निवडणूक असून सहकार्य करावं. महिला वर्गानेही काँग्रेसच्या गॅरंटी कार्डचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक मतदान काका पाटील यांना करावं असं आवाहन केलं. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारात निपाणी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह भाजपच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या प्रचार रॅलीत हजारो भाजप कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. कागवाड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या विजयासाठी त्यांच्या 3 पुत्रांनी कंबर कसले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यामुळे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुललंय. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सगळीकडे भाजप उमेदवार श्रीमंत पाटील यांना पाठिंबा देत आहेत. यामुळे अनेक गावातील काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी कोडणी गावाला भेट देऊन प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलं. या प्रसंगी कोडणी गावातील नागरिकांनी आपण गेल्या 10 वर्षांपासून वनवास भोगत आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला आपण कंटाळलो आहोत. यासाठी आपण या निवडणुकीत उमेदवार उत्तम पाटील यांना भरघोस मतदान करणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.